बँकांचे कर्ज बुडवून नीरव मोदी परदेशात पळून गेला आहे। आता दुसरा मोदी पळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते प्रवीण गायकवाड यांनी केली आहे। लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा नक्कीच काम करेल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। महापुरुषांना मी प्रथम वंदन करतो, कारण त्यांच्यामुळेच आम्हाला हक्क आणि अधिकार मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून आलेले आम्हाला न्याय आणि महात्मा गांधी आणि नेहरूजींकडून आलेलं धर्मनिरपेक्ष हा देश, हा राज्यघटनेचा मूळ गाभा आहे। समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य ही मूळ तत्व आपल्याला जर अबाधित ठेवायची असेल तर या देशाची राज्यघटना वाचवली पाहिजे। आज माझे सहकारी असलेले महाराष्ट्रातल्या 63 लोकांना आज पोलीस बंदोबस्तामध्ये भाषण करावं लागतं। भारतीय राज्यघटनेने बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलंय, परंतु आज आमचे सगळे लोक एक पोलीस आणि एक SITच्या संरक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरतात। राज्यघटना जर अबाधित ठेवायची आहे ही तर नंतरची गोष्ट आहे, पण राज्यघटनेच्या अधिकाराने मिळालेलं बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य आमच्या लोकांपासून हिरावून घेतलं गेलेलं आहे। डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली, कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली, कलबुर्गींची हत्या झाली, गौरी लंकेशची हत्या झाली, आणि त्यावेळेस पासून माझे सगळे सहकारी 63 लोक संरक्षणामध्ये फिरतात। मला पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला सुद्धा संरक्षण देऊ। मी म्हटलं मला संरक्षणाची गरज नाही, ज्या दिवशी मला संरक्षण घ्यावं लागेल त्यावेळेस मी संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईल। परंतु आता मी राष्ट्रीय प्रवाहामध्ये यायचा निर्णय का घेतला? कारण एक मोदी नावाचा एक माणूस आहे। आता एक नीरव मोदी पळून गेलेला आहे आणि दुसराही पळून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। प्रश्न साधा आहे मित्रांनो, पूर्वी यांची घोषणा होती राम मंदिर बनाएंगे, दुसरी घोषणा होती 370वा कलम समान नागरिक कायदा, पार्टी विथ डिफरन्स, अशा प्रकारची वेगळी भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी आपल्या समोर येत होती, परंतु सत्तेत येत नव्हती। मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी काय केलं? विकासाचा अजेंडा। नरेंद्र मोदी विकास पुरुष। तुम्ही गुजरातच्या इलेक्शनला बघितलं की सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडिया मधून तिथं फक्त 2-3 शहर, अहमदाबाद असेल, सुरत असेल, बडोदा असेल, याच्या पलीकडे विकास झालेला नाहीये। प्रश्न माझा त्याच्या पलीकडे आहे की ज्यांनी विकासाची आश्वासनं दाखवली, 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकरी देतो म्हटले, आज 41% बेरोजगारी आहे। 41% बेरोजगारी गेल्या 70 वर्षामध्ये कधीही नव्हती। आणि हे सगळे माझे तरुण कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत। बेरोजगारी वाढलेली आहे, अस्वस्थता वाढलेली आहे, आणि म्हणून मी राहुलजी गांधींचे आभार यासाठी मानतो, कारण 6,000 रुपये महिन्याला म्हणजे 72,000 रुपये वर्षाला अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा भागवण्यासाठी 5 कोटी कुटुंबाला द्यायचा निर्णय घेतला। अमेरिकेमध्ये तसंच आहे, ऑस्ट्रेलियामध्ये तसंच आहे, मलेशियामध्ये तसंच आहे। मी जगातले 61 देश फिरलेलो आहे, 61 देशाचा अभ्यास केलेला आहे। हे सांगण्यामध्ये मला अभिमान वाटतो, कारण गुन्हेगारी जर कमी करायची असेल तर प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षणाच्या पूर्ण झाल्या पाहिजे। आणि म्हणून राहुलजी गांधींजीने जो निर्णय घेतला तो 5 कोटी लोकांना, 5 कोटी कुटुंबांना 72,000 रुपये देण्याचा, त्याचं सगळ्यात जास्त स्वागत आपण केलं पाहिजे, कारण त्यामुळे गुन्हेगारी कमी होणार आहे, गरजा मूलभूत पूर्ण होणार आहे, हे मला महत्वाचं वाटतं। नरेंद्र मोदींनी भाषणामध्ये सांगितलं की आम्ही सगळ्यांना रोजगार देऊ, पण सध्या काय झालंय? नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। गुजरातमध्ये त्यांनी कधीच सांगितलं नाही की ते पहिले चहा विकत होते। मग चहा विकायची कल्पना आली कुठून? तर प्रशांत किशोर नावाचा इव्हेंट मॅनेजमेंटच्या माणसानी त्यांना सांगितलं
की भारतीय लोक सकाळी उठल्या उठल्या पहिले चहा पितात आणि पेपर वाचतात. आता चहा पितात आणि पेपर वाचतात म्हटलं की सगळ्यांचा चहाशी जोडलेलं नातं मोदीशी जोडलं पाहिजे. आणि म्हणून हर हर मोदी, घर घर मोदी. आता मोदींमुळं या देशालाच घर घर आलेली आहे. ही परिस्थिती आपण बदलणार आहोत का नाही? पण ठीक आहे, चहा विकणारा माणूस पंतप्रधान झाला. आता बेरोजगार झाल्यानंतर पंतप्रधानांनी काय करायचं तर ते म्हणायला लागले मैं चौकीदार हूं. चौकीदार म्हणजे सध्या सगळ्यात जास्त धंदा कुठला चालतो माहिती का तुम्हाला? एक तर बीव्हीजी गायकवाडांचा कुठला धंदा आहे सांगा? सिक्युरिटी पुरवण्याचा. आता सिक्युरिटी पुरवण्याच्या धंद्याला काही ग्रॅज्युएशन लागत नाही, काय नाही. 10वी 12वी असला तरी चालतो. 60-70च्या पुढचा जरी असला तरी कुठल्याही सोसायटीच्या बाहेर बसता येतं आरामशीर. आणि म्हणून मैं चौकीदार हा विकासाचा कार्यक्रम सुरू केला. आता सगळ्यांनी सांगितलं की भजीचा जुमला, गटारीत गॅस येतो त्याच्यावर भजी तळा, चहा तळा. हा कसला प्रकार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की माझा तर सगळा म्हणजे आयुष्यच वाजत इथे, तुम्ही सगळेच लोक वाचता. परंतु या महापुरुषांच्या विचारासाठी वाटेल ती किंमत मोजणारा मी माणूस आहे. मला पहिल्यांदा हे जाहीर केलं पाहिजे की काँग्रेसने जो उमेदवार दिलेला आहे मोहनदादा जोशी यांच्या मागे आम्ही सगळे जण ताकदीने उभं राहणार आहे. कारण ही लढाई विचाराची आहे, ही लढाई लोकशाही वाचवण्याची आहे, ही लढाई संविधान वाचवण्याची आहे. कारण मोदी घोषणा करतात काँग्रेस मुक्त भारत. काँग्रेस मुक्त भारत म्हणणंच म्हणजे विरोधी पक्ष संपून टाकणे. आणि ज्या देशामध्ये विरोधी पक्षच नसतो त्या देशामध्ये लोकशाही नसते. म्हणजे हुकुमशाही प्रवृत्तीचा माणूस याचं एक सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. कारण ते त्यांच्या बोलण्यातच दिसतं. त्यांनी आता राष्ट्रीय भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रीय भावना कोण निर्माण करतं? जगाच्या सिद्धांतामध्ये सिद्ध झालेलं आहे की राष्ट्रीय भावना तो माणूस निर्माण करतो जो राजकारणामध्ये गरिबी, बेरोजगारी, स्त्रियांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरतो. त्यावेळेस तो राष्ट्रीय भावना निर्माण करतो. मग सगळे प्रश्न मागे पडतात आणि लोक भारत माता की जय म्हणायला लागतात. भारताच्या संरक्षणाबद्दल मोदी एका ठिकाणी म्हणले मैं भारत को मिटने नहीं दूंगा. अरे लेका, भारताची लोकसंख्या किती आहे? 130 कोटी. आणि कोण मिटवणार आहे? जगातला 2 नंबरचा लोकसंख्येसाठी देश आहे. भारताचं सैन्य दल किती आहे? या देशामध्ये पहिल्यांदा सैनिकांच्या जोरावर राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. परवा दिवशी एक यान पाडलं, तुम्ही बघितलं सगळ्यांनी. यान पाडलं. यान पाडल्यानंतर ते टीव्हीवर आले, मुझे आपसे कुछ बोलना है. लोकांना वाटलं काहीतरी चांगली गोष्ट येईल. काही लोक घाबरून गेले की नोटाबंदी वगैरे होती का काय निवडणुकीच्या काळामध्ये. त्यांनी सांगितलं आम्ही यान पाडलं. पण यान पाडल्यानंतर कुठलाही दुसरा देश दावा करायला आला नाही की हे आमचं होतं. मग ते काय होतं तर ते निकामी झालेलं, निकृष्ट झालेलं. त्याचं कारण होतं की काळाभर आधुनिक तंत्र येतं. आणि म्हणून परवा दिवशी नवीन आपण यान सोडले. माहितीये तुम्हाला सगळ्यांना, याचा अर्थ स्पेस मध्ये जी जागा असती त्याला जागेचं एक मर्यादा असती. तुम्ही किती यान सोडायचे, किती नाही सोडायचे. मला सांगायचं एवढंच आहे की या ठिकाणी ही लढाई विचाराची आहे. हा संघर्ष आमच्या लोकशाही अधिकारासाठी आहे, हा आमच्या संविधानासाठी आहे. आणि संविधान हे आमच्या महापुरुषांचं आहे. आणि परत एकदा विनंती करतो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन डावी आघाडी आणि समाजवादी पक्षांनी जे उमेदवार महाराष्ट्रात दिलेले आहेत ते 48 उमेदवार आणि पुणे जिल्ह्यातल्या 4ही उमेदवारांना आपण निवडून आणलं पाहिजे. सुप्रियाताई सुळे असतील, मोहनदादा जोशी असतील, पार्थ पवार असतील आणि माझे सगळ्यात जवळचे मित्र अमोल कोल्हे असतील, यांना बहुसंख्य मताने आपल्याला निवडून आणलं पाहिजे. कारण एक लक्षात ठेवा, या देशाची सांस्कृतिक लढाई या पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे. मी जर विस्ताराने बोललो तर नव्याने वाद होतील. पण एक लक्षात ठेवा, महात्मा फुलेंची समता भूमी ही आमची सगळ्यांची आदराचं ठिकाण आहे.
आणि लाल महाल हे न्यायाचं ठिकाण आहे आणि त्या न्यायाच्या ठिकाणी लाल महालात न्याय झाला आणि समता भूमीवरनं समता मिळाली। त्याची जर राज्यघटनेमध्ये नोंद घेतली असेल तर ती टिकली पाहिजे। याच्यासाठी आम्ही प्राणाने लढू, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढू। आमच्या सगळ्यांना संरक्षण दिलेलं आहे। तुम्ही जोपर्यंत काँग्रेस सत्तेत आणणार नाही तोपर्यंत आमच्या लोकांना मुक्तपणे भाषण करता येणार नाही, प्रबोधन करता येणार नाही। काँग्रेसमध्ये जाण्याचा माझा विस्तार मी सांगितलेला आहे। आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि मोहनदादा जोशींना निवडून आणा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम। शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुलजी पोकळे यांचं हार्दिक स्वागत। त्यांनी या ठिकाणी आवाशी निश्चितच खूप अपेक्षा होत्या उमेदवारी बाबतीत आणि मुख्यतः जो बहुजन समाजाबरोबर सांस्कृतिक चळवळीत मी काम करतो त्यांना आशा होती की एक सामाजिक कार्यकर्त्याला न्याय मिळेल, परंतु काँग्रेस पक्षांचा जो काही वरिष्ठांचा जो निर्णय आहे की निष्ठावंत असलेले मोहनदादा जोशींना तिकीट द्यायचा, तर काल खूप सारे कार्यकर्ते महाराष्ट्रातनं आणि मुख्यतः पुण्यातनं भेटायला आले। त्यांची इच्छा होती की अपक्ष निवडणूक लढावी किंवा अन्य काही पर्यायाचा विचार करावा, परंतु विषय असा आहे की आम्ही सामाजिक चळवळी ज्या विचाराने चालवले ते शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ती राज्यघटनेमध्ये अंतर्भूत आहे आणि मी असं मानतो की ते राज्यघटनेचं संरक्षण आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर गेलो। काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी जो निर्णय घेतला त्याचा मी सन्मान केला, पण ही गोष्ट खरीच आहे की काल खूप सारे लोक भेटायला आल्यामुळं मला कुणाशी बोलता आलं नाही फारसं। त्यात मी काही नाराज वगैरे नाही आहे। 4च दिवसापूर्वी मी स्वतः असं सांगितलं होतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला जर काँग्रेसला उमेदवारी द्यायची इच्छा असेल तर मी माझी उमेदवारी माघारी घेतो। त्याच वेळेस निश्चित झालं होतं की निष्ठावंतापैकी एकाला उमेदवारी मिळेल। आणि ट्विटरवर एक मोहीम सुरू आहे, मलाही आताच कळालेलं आहे। ते ट्रेंडिंगमध्ये सुद्धा भारतामध्ये 2 नंबरवर, महाराष्ट्रात 1 नंबरवर, पुण्यात 1 नंबरवर खूप मोठा प्रतिसाद मिळाला, परंतु मला ज्या लोकांनी प्रतिसाद दिलं, प्रेम दाखवलं, मला त्यांना विनंती करायची की ही विचाराची लढाई आहे। तुम्ही माझ्यावर व्यक्तिगत प्रेम करण्यापेक्षा काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे, जो संविधान वाचवण्याचा, लोकशाही वाचवण्याचा, हा माझ्या व्यक्तिगत उमेदवारीपेक्षा जास्त मोठा आहे। त्यामुळे मी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे।